नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. 22 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये जाणार आहेत आणि तिथे श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमामध्ये अगदी मोजके 8,000 माणसं असणार आहेत आणि त्याच्यापैकी अनेक जण हे परदेशी पाहुणे आहेत, असं सांगितलं गेलेलं आहे. जवळ-जवळ 50 देशांचे प्रतिनिधी तिथे येणार आहेत. काही देशांच्या वकिलातीचे अधिकारी तिथे असणार आहेत आणि ह्या सर्व देशामधली काही नामवंत मंडळी सुद्धा तिथे असणार आहेत. परंतु सर्वांचं लक्ष जे वेधलं गेलेलं आहे, ते अर्थातच परदेशातल्या लोकांना ह्याच्यामध्ये काय स्वारस्य आहे आणि त्यांनी तिथे अ, येण्यामध्ये किंवा इच्छा व्यक्त करण्यामध्ये अ, का स्वारस्य दाखवलेलं आहे. ह्याच्याबद्दल एक औत्सुक्य आहे लोकांच्या मनामध्ये आणि म्हणून त्या विषयावरती मी थोडंसं आज बोलणार आहे. असं म्हटलं जातं, की श्रीरामाचे जे धागेदोरे आहेत, त्याचे उल्लेख आहेत, ते आपल्याला जसे दक्षिण आशियामधल्या देशांमध्ये मिळतात, तसेच ते मध्य पूर्वेमध्ये सुद्धा मिळतात. म्हणजे उदाहरण दिलं जातं ते सर्वात मोठं अर्थातच इंडोनेशिया या देशाचं. या देशाची जी जनता आहे, प्रजा आहे, ती आज मुस्लिम धर्म पाळते. परंतु तरीसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये रामाचं अस्तित्व जे आहे, ते त्यांनी मिटवून टाकलेलं नाहीये. आज देखील तिथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये रामलीला केली जाते आणि त्याच्यामध्ये भाग घेणारे सगळे कलाकार जे आहेत, ते मुस्लिम असतात. इंडोनेशिया म्हणते, की आम्हाला आमचं जे जुनं कल्चर आहे, आमची संस्कृती आहे, ती आम्हाला विसरता येत नाही. त्यांच्या मुळात अ, अ, विमान जशी आपली एअर इंडिया आपण म्हणतो, तशी त्यांच्या विमान सर्व्हिस जी आहे, त्याचं नावच मुळी त्यांनी गरुडा असं ठेवलेलं आहे. तेव्हा इंडोनेशिया हा एक अत्यंत विलक्षण वेगळा देश आहे, असं आपण म्हणू शकतो. त्याच्याच बरोबरीने नाव घेतलं जातं ते थायलंडचं असेल किंवा श्रीलंकेचं असेल. या सर्व देशांमध्ये रामाचं अस्तित्व आहे आणि त्याच्याशी तिथली प्रजा जोडली गेलेली आहे असं म्हणतात. कोरियामध्ये दक्षिण कोरियाची अ, जवळ-जवळ 50-60% प्रजा असं म्हणते, की आम्ही अयोध्येची जी राजकन्या होती ती आमच्याकडे आली आणि तिचे आम्ही सगळे वंशज आहोत. तेव्हा अशा प्रकारे या बाजूला जोडलं गेलेलं दिसतंय. मध्य पूर्वेमध्ये सुद्धा अनेक जण असं म्हणतात, की तिथे जे काही अवशेष मिळाले त्या अवशेषांमधून असेल किंवा तिथल्या गावांची नावं असतील, राजांची नावं असतील, ही सगळी जी आहेत ही श्रीरामाशी जोडली गेलेली आहेत. त्यातल्या काही कथा सुद्धा त्याच्यामध्ये खूप साधर्म्य आहे असं सांगितलं जातं. तेव्हा हा एक खूप जुन्या संस्कृतीचा दुवा आहे आणि तो एका धाग्याने भारत या सर्व देशांशी जोडला गेलेला आहे. म्हणून या लोकांनी तिथे येण्यामध्ये औत्सुक्य दाखवलेलं आहे असं एक सर्वसाधारण लोक मान्य करतात. होंडुरासारखा देश आहे. तिथे सुद्धा म्हणे अ, अशा प्रकारचे आपल्याला काही कथा ऐकायला मिळतात. तर इतकी दूरवर पसरलेली ही जी संस्कृती होती आणि त्याचे जे संदर्भ आहेत, हे सगळे चकित करणारे असले तरी देखील आज इतक्या वर्षांनंतर ह्या सर्वांना इथे येण्यामध्ये काय औत्सुक्य आहे? अशा अनेक गोष्टी असतात, की ज्या सांस्कृतिकरित्या लोकांना बांधणाऱ्या असतात. परंतु अयोध्येचं जे औचित्य आहे ते आणखी वेगळं आहे आणि ते अधिक खोलात जाऊन बघायला पाहिजे मित्रांनो. एक लक्षात घ्या, की ही जी इव्हेंट आहे ती रामाशी संबंधित आहे. आपल्याला माहिती आहे, की भारतामधली जी हिंदू प्रजा आहे, इथल्या ज्या जनजाती आहेत, त्या सर्वांच्या मध्ये राम हा एक जीवनाचा अत्यंत महत्त्वाचा हिस्सा मानला गेलेला आहे. म्हणजे आपण अगदी जय श्री राम असं जे म्हटलं जातं, जय जय राम की असं एक सॅल्युटेशन म्हणतो आपण तसं महाराष्ट्रामध्ये राम-राम पाहुणे असे म्हटलं जायचं. तर ही अशी जी सॅल्युटेशन्स होती ती तुम्हाला गावागावामध्ये तर दिसतातच. जनजातींमध्ये दिसतात आणि वेगवेगळ्या प्रकारे लोक हे रामाला पूजताना दिसतात. रामनामी नावाची एक समूह आहे. ते पूर्ण आपलं शरीर रामाच्या नावाने गोंदवून घेतात, असे पण उल्लेख मी बघितले. तेव्हा रामाचं जे महत्त्व आहे आपल्या
सगळ्या जीवनामध्ये ते परत एकदा सांगायला नको. रामासाठी लोकांच्या मनामध्ये ज्या काही भावना आहेत, त्या भावना अतिशय तीव्र आहेत. कारण रामाची जी पूजा केली जाते, तो एक पत्नी व्रत जसा होता, तसाच तो एकवचनी होता. आणि हा त्याचा जो गुण आहे, अ, ज्याला रामराज्य त्यांनी निर्माण केलं, ज्याला कल्याणकारी राज्याची कल्पना त्या काळामध्ये त्यांनी राबवली आणि ती मूर्तिमंत अस्तित्वात आली. आज सुद्धा आपण त्या रामराज्य म्हणजे एक आदर्श राज्य असं आपण समजतो. तेव्हा असे हे जे भारतीयांच्या मनामध्ये सुद्धा आहेत. पण मग ह्याच्यामध्ये आज अयोध्येबद्दल ही जी ममता निर्माण झालेली आहे, ही काय केवळ या अशा धाग्यांमुळे झालेली आहे का? तर तसं नाहीये मित्रांनो. जवळ-जवळ 500 वर्षांनंतर आपण हा धागा पुन्हा एकदा यशस्वीपणे जोडलेला आहे आणि हे त्याचं खरं गमक आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही, की 500 वर्षांपूर्वी जवळ-जवळ ते मंदिर पाडलं गेलं. ते मंदिर का पाडलं गेलं? तर ते एका आक्रमकाने पाडलं आणि त्या आक्रमकाने ते त्याच्या धर्माच्या नावाने पाडलं. म्हणजेच हे मंदिर पाडायचं आणि तिथे त्यांची मशीद उभी करायची, हा जो उद्योग झाला. ह्याच्यामध्ये लोकांच्या भावना आहत झालेल्या होत्या आणि जवळ-जवळ 500 वर्ष ही वेदना जी आहे, ही या समाजाने जपली आणि तिच्याशी प्रामाणिक राहत आज पुन्हा एकदा आपण तिथे मंदिर बांधतो आहोत, याचा प्रचंड आनंद लोकांना असणं हे स्वाभाविक आहे. पण मग परकीयांच्या बाबतीत आपल्याला काय म्हणता येईल? परकीयांसाठी मित्रांनो एक लक्षात घ्या, की एक खूप मोठा संदेश त्याच्यामध्ये आहे असं मला वाटतं. आणि संपूर्ण जग जे आहे ते का आकर्षित झालेलं आहे? 2 गोष्टी आहेत, की त्यांना एक कळतं आहे, की 2024 मध्ये मोदी सरकार पुन्हा निवडून येणार आहे. ह्याची खात्री पटलेली आहे लोकांना आणि म्हणूनच हे जे काही अयोध्येच्या निमित्ताने मोदी करतायत आणि दिशा दिशा देण्याचा प्रयत्न करतायत, त्याला दाद देण्याचा प्रयत्न हे देश करतायत हे लक्षात घ्या. म्हणजेच आज अयोध्येमध्ये जो काही उपक्रम सुरू होणार आहे, तो इथून पुढची 5 वर्ष चालू राहणार आहे आणि त्यातली पुढची पावलं पडणार आहेत. ह्याची खात्री या परदेशी जे दूत येणार आहेत, त्यांच्या सर्व देशांना पटलेली आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे अ, इथले विरोधक जे आहेत ते कितीही प्रमाणामध्ये आणि कुठल्याही शब्दामध्ये मोदींची निर्भत्सना जरी त्यांनी केली, तरी देखील भारताबाहेरच्या जगामध्ये त्यांनी हे एक मान्य केलेलं आहे मनाशी, की 2024 ची निवडणूक जी आहे ती मोदी जिंकणार आहेत. काही जण असं सांगतात, की हा जो सगळा सोहळा आहे, हा एक राजकीय सोहळा बनवण्याचा प्रयत्न आहे आणि तो निवडणुकीच्या आधी अशासाठी घेतला गेलाय, की त्याच्यामुळे मतं वाढावीत. परंतु प्रश्न तो नाहीये मित्रांनो. प्रश्न म्हणजे मतं वाढणं हा भाग आहे का? ज्यावेळेला 1992 मध्ये बाबरी पडली, त्याच्या अगोदरपासून काही वर्ष ही जी चळवळ चालवली गेली, त्यावेळेला मंदिर वही बनाएंगे ही प्रतिज्ञा घेतलेली होती आणि आम्ही जी प्रतिज्ञा करतो, ती अस्तित्वात आणतो. हा खूप मोठा संदेश मोदी आज संपूर्ण जगाला देतायत हे लक्षात घ्या. हे अत्यंत अवघड काम होतं. ते एका कायद्याच्या कचाट्यामध्ये आणि जंजाळात सापडलेलं होतं. परंतु त्यातून मार्ग काढून सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर काय अत्यंत थोडक्या अवधीमध्ये मंदिर निर्माणाचं जे काम पुरं झालेलं आहे, त्याच्यामधून मोदींना या सगळ्या राज्यकारभाराची काय दिशा दाखवायची आहे, हे लक्षात घ्या. की आम्ही दिलेली प्रतिज्ञा पाळतो. तो एकवचनी राम काय होता लक्षात घ्या. त्यांनी जेव्हा त्याच्या वचनामधून त्यांनी जर का एखादी प्रतिज्ञा केली, वचन दिलं, तर ते तो पाळत होता आणि आम्ही जेव्हा आम्हाला स्वतःला रामाचे अनुयायी समजतो आणि त्याचे भक्त समजतो, तर आम्ही सुद्धा तीच गोष्ट आचरणामध्ये आणतो आहोत. हा एक मोठा संदेश आहे. दुसरा एक अत्यंत महत्त्वाचा संदेश आहे मित्रांनो आणि त्याच्यावरती मी अनेकदा वेगवेगळ्या माझ्या व्हिडिओमधून बोललेली आहे आणि तो आहे मध्य पूर्वेसाठी. मध्य पूर्वेमध्ये आजच्या घडीला एक मोठं रिव्हायव्हल होताना तुम्हाला दिसतंय, की कुठे ना कुठेतरी लोकांना मनामध्ये कुठेतरी पटलेलं आहे. 9/11चा जो हल्ला झाला अमेरिकेवरती, त्याच्यानंतर काय केवळ गैर-मुस्लिम जगतामध्ये खळबळ उडाली? असं नाहीये. ते जसे त्यांना एक मोठा
जोरदार धक्का बसला, जोल्ट बसला असं आपण म्हणतो. तेवढाच मोठा धक्का हा मुस्लिम जगताला सुद्धा बसला. आणि मग हे जे काही रॅडिकॅलिझम आपण म्हणतो, की मूलतत्ववादाकडे जी वाटचाल चाललेली आहे इस्लामी समाजाची, तिच्यामध्ये कितपत तथ्य आहे? हा प्रश्न मुस्लिम प्रजा स्वतःला विचारताना दिसत होती. आणि त्याची पाळंमुळं जी आहे ती गेल्या 20 वर्षामध्ये या दहशतवादी संघटनांनी त्याच्यामधून कुठलाही धडा घेतलेला दिसत नाही. ते एका दिशेने जाताना तुम्हाला दिसतायत आणि मग त्यांची फारकत ही सर्वात मोठ्या त्यांच्या स्वतःच्या समाजापासून होताना दिसते आहे. एक वेळ तुमच्या लक्षात येईल, की तो जो समाज आहे, तो त्यांच्या मागे जाताना दिसतोय असं तुम्हाला वाटेल, परंतु ते तसं नाहीये. पहिली दहशत जी आहे ना, ती ती दहशत ते स्वतःच्या समाजावरती निर्माण करत असतात आणि मग त्या दहशतीखाली तो समाज त्यांच्या सोबत आहे, असं एक चित्र, आभास ते निर्माण करत असतात. परंतु ही जी बाब आहे मूलतत्ववादाची, त्याच्यापासून हा समाज बाजूला जाताना दिसतोय आणि त्यांच्या समोर हे खूप मोठं उदाहरण आहे. आज भारत हे एक सर्वात मोठं उदाहरण आहे, की तुम्हाला जर का तुमची मुळं ट्रेस करायची असतील, तर ते शक्य आहे. ते अशक्य आहे असं नाहीये. एक लक्षात घ्या, मध्य पूर्वेमध्ये इस्लामच्या जन्मापूर्वी एक समाज तिथे राहत होता आणि विविधांगी समाज होता. खुद्द मक्केमध्ये असं म्हटलं जातं, की जवळ-जवळ 360 देवतांच्या मूर्ती होत्या, नव्हत्या का? आणि त्यांची पूजा केली जात होती. त्या सर्व मूर्ती नष्ट करण्यात आल्या आणि तो सगळा इतिहास आपल्याला माहिती आहे. आणि मग तो एकमेव जो देव आहे, तो सर्व समाजाने स्वीकारावा. आता ह्या सगळ्या घटनांच्या अगोदर तिथे काही ज्यू असतील किंवा ह्या 360 ज्या देवता पूजल्या जात होत्या, त्याच्यावर विश्वास ठेवणारा एक समाज होता. परंतु त्या सगळ्यांवरती एक प्रकारची सक्ती करण्यात आली आणि त्यांना धर्मांतरित केलं गेलं. त्यांची शक्ती कमी पडली असेल कदाचित. त्यांना त्यांच्या विरोधामध्ये लढता आलं नसेल आणि म्हणून सर्व समाज जो आहे, तो जणू काही शरणागत गेल्यासारखा त्यांनी हे सर्व नवीन स्वीकारलं. इराणचा विचार करा तुम्ही. केवळ 20 वर्षामध्ये इराण उन्मळून पडला. इराण ही सोपी गोष्ट नाहीये, लक्षात घ्या. इराणमधली जी सत्ता होती ती अत्यंत प्रबळ सत्ता होती त्यावेळेला. परंतु त्या प्रबळ सत्तेचा सुद्धा टिकाव तिकडे लागू शकला नाही. तीच गोष्ट ही जेव्हा इस्लामनी इराकच्या दिशेने आगेकूच केली, तुर्कस्तानात केली, तिथून पुढच्या काळामध्ये ते युरोपात गेले, स्पेनमध्ये गेले आणि मग आफ्रिकेच्या, नॉर्थ आफ्रिकेच्या काही देशांपर्यंत इस्लाम पोहोचला आणि त्याचा विस्तार झाला. हा सगळा जो काळ आहे, त्याला 100 वर्ष सुद्धा लागली नाहीत. 100 वर्षामध्ये हा सगळा नकाशा बदलून टाकण्यात आला. त्याला अडसर कुठे आला, तर तो खरा अडसर भारतामध्येच आला. भारतीय जनतेनेच त्यांची लाट जी आहे, ती थोपवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की भारतामध्ये लोक धर्मांतरित झाले नाहीत असं नाही. त्यांना सुद्धा जी दहशत दाखवली गेली आणि त्यांच्यावर जे अत्याचार झाले शारीरिक, त्याच्यामधून धर्मांतर जरूर झालेली असेल, परंतु संपूर्ण समाज उखडून टाकला जाईल आणि त्याचं अस्तित्व मिटेल, त्या तिथल्या संस्कृतीच्या खाणाखुणा सगळ्या पुसल्या जातील, असं भारतात होऊ शकलं नाही. आणि हे केवळ आत्ताच नाहीये, आक्रमक या देशात आल्यापासून ज्याला आपण म्हणतो कळस त्यांनी गाठला, तो अर्थातच मोगल सत्तेच्या वेळेला गाठला. आणि त्या मोगल सत्तेला आव्हान देणारा हा समाज होता आणि त्यांनी ती लाट परतवली. त्यांचा जो मोगलांचं जे साम्राज्य आहे, त्याच्या विस्तारावरती रोख लावला. मराठा साम्राज्याचं त्याच्यामध्ये फार मोठं योगदान आहे आपल्याला जाणवतं. पण हे सगळं तिथेच थांबलं नाही. तो सगळा जो इतिहास आहे, तो जो अन्याय आहे, तो अन्याय जर का परतवायचा असेल, तर त्याचा मार्ग आज भारत दाखवतो आहे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून तिथली जी जनता आहे, ते सगळे देश आहेत, त्यांना औत्सुक्य कसलं आहे, की असं रिव्हायव्हल होऊ शकतं. हा मोठा संदेश आहे. केवळ मी मध्य पूर्वेचा उल्लेख अशासाठी केला, की अर्थातच तिथे बहुसंख्येने मुस्लिम प्रजा आहे आणि त्यांच्या मनामधले हे जे प्रश्न आहेत, त्याची उत्तरं ते जिथे शोधतात. त्यांच्यासाठी एक तो आपण म्हणतो ना दीपस्तंभ असतो संपूर्ण समुद्रामध्ये, जेव्हा दिशा दिसत नाही, किनारा कुठे आहे, तर तो किनारा जसा दीपस्तंभ दाखवत असतो, तसा एक दीपस्तंभ आज आपण अयोध्येमध्ये उभा करतोय हे लक्षात घ्या.
त्या लोकांना एक प्रेरणा देतोय की हो, असंही असू शकतं. एक अंधुकशी आशा आपण दाखवतो आणि एक दिवा तुम्ही लावताय, एक दिवा लावताय आणि त्याचा जो प्रकाश आहे, तो सर्वत्र पसरवायचा हा आपला प्रयत्न आहे. जी अवस्था मध्य पूर्वेची आहे, तीच आज युरोपाची आहे. युरोप एका प्रकारे इस्लामच्या लाटेमध्ये वाहून गेलेला तुम्हाला दिसेल. जे स्थलांतरित तिकडे जाऊन पोहोचले आणि त्यांनी ज्या प्रकारचं आकांड तांडव तिकडे करताना ते आपल्याला दिसतायत आणि युरोपाची जी मूळ संस्कृती आहे, तिच्या खाणाखुणा मिटवण्याचा उद्योग चाललेला आहे. तिथे आम्हाला शरिया आणायचा आहे, असं ते भर रस्त्यात उभे राहून जाहीरपणे सांगतायत. काही ठिकाणी ते यशस्वी सुद्धा झालेले दिसतात. शरिया कोर्ट प्रस्थापित नाही का झाली? UK मध्ये झालेली आहे आणि त्यांच्याप्रमाणेच त्याचा न्याय निवाडा होत असतो मित्रांनो. त्यामुळे या सर्व जनतेला एक औत्सुक्य आहे, की भारताने हे सगळं केलं कसं? केलं कसं? लोकशाही मार्गाने न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करून कुठेही तिथे ज्यादती म्हणतात आपण तशी झालेली नाहीये आणि म्हणून तुमच्याकडे जास्त लक्ष. आज जर का एवढे सगळे 50 देशांचे प्रतिनिधी असतील, अँबॅसेडर्स असतील, हे सगळे काय येत आहेत? हे 5,000 वर्ष जुने जे सगळे धागे, दोरे, दुवे आहेत, हे तर आहेतच, परंतु त्याही पेक्षा मोठा भाग जो आहे, तो भाग ह्या औत्सुक्याचा आहे, की हे घडू शकतं. ह्याचं प्रतीक आज अयोध्या बनते आहे आणि म्हणून इथून पुढच्या काळामध्ये भूराजकीय हालचालींचं जर का केंद्र कुठलं बनू शकत असेल, तर ते अयोध्या असणार आहे. ह्याची ग्वाही आज आपण देतो आहोत. 2024च्या निवडणुकीच्या आधी हे सगळं करण्याचा अर्थ एवढाच आहे मित्रांनो, की मोदींचा जसा स्वतःच्या विजयावरती विश्वास आहे, तसाच जगाचाही त्या विजयावरती विश्वास आहे. आणि ही जी वाट तुम्ही धरता आहात, ही वाट पुढची 5-10 वर्ष बदलणार नाही. तेव्हा हिंदुस्थानशी आपल्याला जर का डील करायचं असेल, त्यांच्याशी आपलं वर्तन कसं असावं असेल, तर ती दिशा इकडून आज तुम्हाला दिसते. आणि म्हणून सगळ्या लोकांचं लक्ष तिकडे वेधून घेतलेलं आहे. 22 जानेवारीचा अत्यंत दिमागदार सोहळा जो आहे, तो डोळे दिपवणारा असेल याबद्दल शंका नाही. प्रत्येकाच्या मनामध्ये जी श्रद्धा आहे, त्या श्रद्धेला सुखावणारा असेल. 500 वर्षांनंतर आपण हे सर्वात मोठं कठीण काम करून दाखवलं. ह्याचा जसा अभिमान आहे, परंतु त्याही पेक्षा मोठा तुम्ही आज जगाला धीर देत आहात. हे जे सगळं संकट आलेलं आहे रॅडिकॅलिझमचं, त्याच्यामधून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवत आहात आणि ही सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे, असं मला वाटतं. मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. तुम्हाला आवडला असेल तर जरूर लिंक शेअर करा. या चॅनेलला सबस्क्राईब करा, कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला नोटिफिकेशन्स येत राहतील. धन्यवाद.